आज आपण बनवूया गाजरचा हलवा, तो पण न दूध वापरता. तर आपण इथे 3 गाजर घेतलेले, तर आपण त्याला धुवून घेऊया. धुवून घेतलेले कारण की आपण नंतर धुणार नाही. आता मस्त किसून घ्या गाजर पटपट पटपट. एकदम बारीक झालं पाहिजे बरं का. हे अशा प्रकारे किसून झालेले आपले गाजर सर्व. आता आपण एक कढई ठेवू. कढईमध्ये खूप सारं गावठी तूप टाकूया. हे बघा, मी गावठी तूप यूज करते. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तूप तुम्ही इथे यूज करा. तूप मस्त गरम होऊ द्या आणि मग त्यामध्ये आपण आपला गाजरचा हलवा ॲड करूया. हे हलवून घ्या मस्त. हलवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करूया. साखर ॲड केली म्हणजे तिचं पाणी सोडते ना, आपल्याला दूध टाकायचं नाही आहे. तर थोडंसं ते पाणी आणि त्याने आणि आपण याच्यावर एक झाकण ठेवूया, म्हणजे वाफेने हा हलवा खूप छान पद्धतीने शिजेल. हे बघा, आपण आता याच्यावर झाकण ठेवले, ठेवून दिले एक झाकण. आता मी परत झाकण काढून बघते. बघा, मस्त मस्त झालेला आहे हलवा. पण तरी पण थोडंसं पाणी तसंच आहे बघा, तुम्हाला दिसतच असेल. त्यामुळे आता आपल्याला परत थोडा वेळ झाकण यावर ठेवावंच लागेल. त्याच प्रकारे बघा, दिसतंय ना तुम्हाला. आपण थोडा वेळ ठेवूया. आता मी चेक करते परत एकदा. नाही, अजून शिजलेला नाही आहे. अजून थोडा वेळ ठेवूया झाकण. तरी 15 मिनिट तुम्हाला ठेवावंच लागेल झाकण यावर. बारीक गॅसवर बरं का, फुल गॅसवर ठेवू नका तुम्ही, बारीक गॅसवरच असू द्या. हे बघा, आता शिजलेलं आहे मस्त आणि पाणी पण दिसत नाही आहे. मस्त सुका सुका झालेला आहे आणि कलर काय भारी कलर आलेला आहे. आणि आता हा खाण्यासाठी रेडी.